कुणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला. देशातले 22 मुख्यमंत्री येणार आहेत. राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत. त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत, असे सगळे येणार आहेत. त्यांच्या तारखा जाहीर झाल्या, यांचा कार्यक्रम इथं आला, यांचा दौरा नक्की झाला, तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या मध्ये अधिसूचना निघालेली नाही. अधिसूचना निघालेली नाही. राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता. राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्त्व राहिलं पाहिजे, याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? पुन्हा पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष मध्ये सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मानित सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे. जा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात, हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. तपासून ते काढून टाकण्यात येईल. 1 मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं भाषण आहे, राज्यपालांचं भाषण आहे सन्माननीय सदस्य. तुम्हाला काय लक्षात येतं अध्यक्ष महोदय? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा असंसदीय शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य बोला. सन्माननीय सदस्य, तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल. तपासून घेऊन याच्यावर चर्चाच होत नाही. आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय आपण कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे. काय बोलताय काय? सन्माननीय सदस्य, अध्यक्ष 12:53 मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली. माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं. किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय. आपण असं करू नका. 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य बोलायला सुरुवात करा. असं बोला, बोलायला सुरुवात करा. बोला, तुम्ही सांगा त्यांना बोलायला सुरुवात करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य अतुलजी भातखळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय. बोला मंत्री महोदय बोला. त्याच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता. अध्यक्ष महोदय, सरकार कशी स्थापन झाली, दावा कधी पेश केला, हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही. जर त्या पहिले घटनाबाह्य सरकार म्हणत होतं तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेलं अध्यक्ष महोदय, आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं, ऐतिहासिक बहुमत होतं. त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी. राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं. या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत. ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे. जो सन्मान्य मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा ज्या संदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अतिशय रास्त आहे. अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि हे सगळं कामकाज काढून टाका. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो
34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला. तुम्हाला आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन आसमानाची तफावत आहे, खूप मोठी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, मी घटनाक्रम सांगतोय. त्यांनी माझं राज्य म्हणाले. त्यांचं राज्य कधी सुरू झालं? त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी हेच सांगतोय, हिरो हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती, आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं. आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार, कधी घेणार? अध्यक्ष महोदय, लागलेले अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. सन्माननीय सदस्य. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी. मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते, लेवल, मी पात्रता नाही म्हणालो, लेवल, तीच मुळामध्ये नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा देणारं नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. बसा, तुम्ही बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, मंत्री महोदयाला बोलू द्या. भास्करराव जाधव सदस्य, ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा मला वाटतं, मी मगाशी म्हटलं, सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे. एवढं अध्यक्ष महोदय, इतकं मोठं मताधिक्य, एवढा मोठा जनाधार आपण मिळालेला आहे, तो त्याचा स्वीकार करा ना. आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका. आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा. आणि अध्यक्ष महोदय, आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे, वैचारिक पातळी काय? अध्यक्ष महोदय, आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण चांगलं काम करा. आपण चांगलं अध्यक्ष महोदय, चांगलं राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय. म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत, शब्द आहेत अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय, आम्हाला मान्य नाही. आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय, एवढी आमची विनंती आपल्याला. आता मला सांगा, मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला, त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले? हे संसदीय आहेत, हे संसदीय आहेत. मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय. राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले. अध्यक्ष महोदय, आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे. आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा, तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय. त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल, तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे. आमच्या मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तो आपल्या सरकारने दिला. आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला. यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही. पण अध्यक्ष महोदय, मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री जे येणार आहे शपथविधीला अध्यक्ष महोदय, हा जो काही हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाल भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही. नागपूर विधानसभा राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या अभिष्य भाषणावरील चर्चेवेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चांगलीच झोपली. राज्यपालाच्या अभिष्य भाषणात त्यांनी 60 वेळा माझं सरकार असा उल्लेख केला. हे तुमचं सरकार कसे झाले याचा विचार करा. सरकार कुठलेही असले तरी ते राज्यपालांना ते म्हणावे लागते. राज्यपाल हे एका पक्षाचे आहेत, परंतु त्यांनी पदाचा मान सन्मान राखला पाहिजे, असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि भाजपा आमदार अतुल बातपाकर यांनी आक्षेप घेत विरोधक वैफल्यग्रस्त झालेत असा टोला लगावला.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खंडाग्रसित विधानसभा तालुका अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचे विधान रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यपालाच्या अभिष्य भाषणावर चर्चा करताना भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की या सरकारने 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता शपथ घेतली. सर्वसाधारणपणे राज्यात निवडणूक झाली, सरकार अल्पमतात आले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर राज्यातील सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रित करावे लागले. राज्यपालांनी निमंत्रित केले नाही तर जो पक्ष सरकार बनवू इच्छितो त्यांनी आपल्याला समर्थन देणाऱ्या पक्षाची आमदारांची यादी घेऊन राज्यपालाकडे जावे लागते. राज्यपालांना सांगावे लागते आम्ही सरकार बनवू इच्छितो, आम्हाला निमंत्रित करा. जर ते गेले नाही, मोठ्या पक्षाला विचारायचं असतं आपण सरकार बनवू इच्छिता का. सरकार बनवता राज्यपालाने महोदयांनी तारीख जाहीर करण्याची असते. या तारखेला या वेळेला नवीन सरकाराला शपथ देता येईल हे राज्यपालांनी सांगायचं असते. जागा बदलायची असेल तर राज्यपालांना विनंती करावी लागते. राज्यपाल हे घटनात्मक आणि संविधानिक पद आहे असं म्हटलं जातं. मी टीका करत नाही, परंतु आपण घटनेचे महत्त्व किती कमी करतोय. तुमच्या मनात घटनेबद्दल आदर नाही हे आम्ही सातत्याने सांगतोय. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरांच्या भाषेत दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलवले, राज्यपालांकडे तुम्ही यादी घेऊन कधी गेलात हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. तसेच राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलवले, राज्यपालांकडे तुम्ही यादी घेऊन कधी गेलात हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. राज्यपालांकडे तुम्ही गेलात नाही ही माझी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड कधी झाली? 4 डिसेंबर 2024 रोजी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी त्यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक झाली. त्यात निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांकडे गेले, आम्हाला शपथ घ्यायची आहे. पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानात शपथविधीचे मंडळाचे काम सुरू झाले. तिथे शपथविधी घ्यायचा हे कुणी ठरवले? राज्यपाल हे घटनात्मक पद असेल तर त्यांचा अधिकार काय आहे हा माझा धोरणात्मक प्रश्न आहे. 22 मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री येणार आहेत. त्यांच्या तारखा जाहीर झाल्या, दौरा निश्चित झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारचा शपथविधी अधिसूचना घेण्यात आली नाही. राज्यपालांना इतके गृहीत धरता. राज्यपाल कुठल्या तरी एका पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसणाऱ्यानंतर किमान त्या पदाची गरिमा, सन्मान राहिला पाहिजे, या पदाचे महत्त्व राहिले पाहिजे याचे भान राज्यपालांना आहे की नाही असा सवाल उपस्थित केला. तर असा हा भास्कर जाधव आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये वाद झालेला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.